त्यानंतर बघूयात आपल्या गावाकडच्या बातम्या गाव तिथे माझातून। लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला। विशेष म्हणजे याही मोर्चात सदाभाऊ खोत सहभागी झाले नाहीत। लातूर परिसरात सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर प्रभाव आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी स्वतः राजू शेट्टीनेच या मोर्चाचं नेतृत्व केल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या मोर्चात तूर, कांदा आणि सोयाबीनला योग्य भाव देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। अहमदनगरमधल्या पाथर्डीत 10वी-12वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झालाय। कॉपी करण्यास मुक्त परवाना असल्यानं शहराबाहेरील विद्यार्थीही इथं प्रवेश घेऊ लागले। कॉपीसाठी एका विद्यार्थ्याकडून तब्बल लाखापर्यंत पैसे उकळले जातात। त्यामुळे संस्थाचालक, धनाढ्य पालक आणि शिक्षण विभागातल्या अभद्र युतीतून कोट्यवधी रुपयांचा गोरख धंदा सध्या सुरू आहे। कॉपी करून भरमसाठ मार्क मिळू लागल्यानं मुंबई, पुणे, कोकण, मराठवाड्यातून विद्यार्थी इथं प्रवेश घेऊ लागले। धुलीवंदनाच्या संध्याकाळी वीरांची मिरवणूक काढण्याची परंपरा नाशिकमधल्या बाशिंगे गावात आहे। गेल्या 150 वर्षांपासून ही परंपरा जपत नाशिककर या मिरवणुकीत सहभागी होतात। यसोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या मिरवणुकीला सुरुवात होते। गोदाकाठी पूजा करून वीरांच्या मिरवणुकांचं विसर्जन करण्यात येतं। शिवाजी महाराज, खंडेराव महाराज, भगवान राम यांच्यासह विविध देवी देवतांच्या ऐतिहासिक महापुरुषांच्या वेशातील लहान मुलं या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य ठरतात। यवतमाळमधील मोरगाव बोरी या गावात होळीला रंग नाही तर चक्क दगड फेकून रंगपंचमी साजरी केली जाते। अनेक वर्षांपूर्वी गावात दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणावर लूट केली। त्यांना पळवून लावण्यासाठी गदाजी महाराज यांनी त्यांच्यावर दगडफेक केली। तेव्हापासून या गावात अशाच पद्धतीनं धुळवड खेळली जाते। या दगडफेकीत आजपर्यंत गावातील अनेक जण जखमी सुद्धा झाली आहेत, पण परंपरा कायम। राज्यातील होळीचा उत्साह नांदेडमधील गुरुद्वारामध्ये देखील पाहायला मिळाला। 300 वर्षांपूर्वी गुरु गोविंद सिंग यांनी सुरू केलेली प्रथा साजरी करण्यास देशभरातून शेकडो हजारो भाविक नांदेडमध्ये दाखल होतात। होल्ला महल्ला असं या उत्सवाचं नाव आहे। होळीनंतर हा उत्सव साजरा केला जातो। एकमेकांवर गुलाल उधळत बोले सो निहालच्या गर्जना करत होल्ला महल्लाची मिरवणूक देखील काढण्यात येते।